नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, महानगरपालिका भरतीची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते आणि या ठिकाणी महानगरपालिका भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये गट क आणि त्यासोबतच गट ड च्याही सुद्धा जागा आहेत. तर संपूर्ण जागा, त्यांचं पेमेंट वगैरे, फॉर्म कधीपासून सुरू होतोय, काय शेवटची तारीख आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्यावर तुम्हाला पी-डी-एफ वगैरे ज्या काही आगामी काळातील अपडेट्स आहेत, त्या टेलिग्राम ग्रुपवर प्राप्त होतील म्हणून तुम्ही टेलिग्रामलाही जॉइन करून ठेवून द्या. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाहिरात जी आहे ती आहे ठाणे महानगरपालिकेची. वरतीच त्यांनी सांगितलं की गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. सरळ सेवा म्हणजे काय? वन डे एक्झाम तुमची होणार आहे आणि सरळ सेवेच्या माध्यमातून ही पदे भरल्या जातील. ठाणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील गट क गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निविदेद्वारे कळवण्यात येते की जाहिरातीनुसार गट क गट ड मधील एकूण 1773 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी आहे 12 ऑगस्ट 2025. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बंपर भरती आपण याला म्हणू शकतो. 1773 जागा आहे. यापूर्वी मी टेलिग्रामला तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती की लवकरच आपल्याला जाहिरात दिसू शकते. येत्या महिन्यातच आपल्याला जाहिरात दिसू शकते आणि तसंच झालं. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तलाठीची सुद्धा जाहिरात दिसू शकते, कारण की त्याचीही 1700 पदांची कार्यवाही सुरू आहे. त्यासोबतच नगर परिषदेची जाहिरात सुद्धा आगामी काळात येणार आहे. म्हणून तुम्ही त्या तयारीत राहा. आता पहा अर्ज कधीपासून सुरू होत आहे, तर 12/8/2025 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे. म्हणजे 12 तारखेपासून तुम्ही अर्ज करू शकता उद्यापासून आणि त्यासोबतच 2/9/2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. 2 सप्टेंबर ही शेवटची दिनांक आहे. त्यापूर्वी तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. शैक्षणिक पात्रता वगैरे हे त्यांनी वेबसाईटवर ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. पद पाहूनच तुम्ही शैक्षणिक पात्रतेचा अंदाज जो आहे तो घेऊ शकता. आता पहा इथे आपण एक-एक करून पद पाहणार आहोत. सहाय्यक परवाना निरीक्षक यामध्ये पहा तुम्ही एकूण 2 जागा आहेत. ते त्यांनी दिलेलं आहे की जागा किती आहेत. पहिलं आहे नाव, पदनाम कोणतं आहे. त्यानंतर वेतन स्तर म्हणजे तुमचा जो पेमेंट आहे, तो कोणत्या लेव्हलचं पेमेंट राहणार आहे. एस-10 आहे, 6 आहे, एस-4 आहे की एस-15 आहे. त्यानंतर तुमची वेतन श्रेणीसुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुमचा पगार किती राहील त्याचीसुद्धा माहिती दिली त्यांनी आणि त्यासोबतच जागा किती आहेत किंवा भरायची पदे किती आहेत त्याचीही माहिती दिली. तर सहाय्यक परवाना निरीक्षक आपण फक्त जागा बघतोय, 2 जागा आहेत. लिपिक तथा टंकलेखक इथे 53 जागा आहेत. लिपिक लेखा इथे 32 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता नागरी असो किंवा यांत्रिकी असो, विद्युत असो आणि तसेच कनिष्ठ अभियंता असो. इथे जर आपण जागा पाहिल्या तर 24, 16, 4 आणि 63 अशा अनुक्रमे एकूण जागा आहेत. प्रदूषण निरीक्षक जर पाहिलं तर 1 जागा आहे. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 13 जागा आहेत. चालक यंत्र चालक इथे 207 जागा आहेत चालक यंत्र चालकच्या. फायरमन जर आपण पाहिलं तर त्यासुद्धा आपल्याला जवळपास 381 जागा दिसतात. म्हणजे भरपूर जागा फायरमनसाठी आलेल्या आहेत. कनिष्ठ अभियंतासाठी आलेल्या आहेत आणि त्यासोबतच चालक यंत्र चालक साठी सुद्धा जागा इथे दिलेल्या आहेत. लिपिकसाठी जर आपण पाहिलं तर 53 जागा आहेत आणि खाली इतरही पदे आहेत जसे की स्वच्छता निरीक्षक 5 जागा आहेत. त्यानंतर डायटिशियन जे काही टेक्निशियनचे पद आहे त्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली. इथे गट कचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर तुम्ही एक्स-रे टेक्निशियन असो किंवा इतर काही टेक्निशियनचे जे कोर्सेस असतात ते जर केलेले असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या पदांसाठी अर्ज भरू शकता. एस-14 ते एस-13 म्हणजे 38,600 हे तुमचं बेसिक पे आहे. अलाउन्सेस वगैरे लावून तुमचं पेमेंट जे आहे ते 50,000 प्लस या ठिकाणी राहू शकतं. म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जर पात्र असाल तर नक्कीच यासाठी तुम्ही फॉर्म भरा. खाली पहा आणखी काही पदं आहेत. ही सगळी पदं गट क मधली आहे. आता गट ड चा जर आपण विचार केला तर गट ड ची पदे इकडे त्यांनी दिली सर्वात शेवटी. अगोदर सहाय्यक ग्रंथपालचं सुद्धा पद आहे. तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर खाली जर आपण पदे पाहिले गट ड चे तर गट ड ची पदं चालू होतात शस्त्रक्रिया सहाय्यक पासून. 25 जागा आहेत. नंतर वॉर्ड बॉयची जागा आहे 37. दवाखाना आया आहेत 48. लॅबोरेटरी अटेंडंट आहेत 2 जागा. पोस्ट मॉर्टम अटेंडंट आहे 2 जागा. त्यानंतर मॅच्युरिटी अटेंडंट आहे 6. अटेंडंट फक्त जर आपण पाहिलं तर 28 आहे आणि न्हावी म्हणजे बार्बर जर पाहिलं तर 2 जागा आहे. अशा एकूण गट ड च्याही जागा यामध्ये दिसतात. तर तुम्ही जर पात्र असाल तर यासाठी फॉर्म भरू शकता. खाली त्यांनी महत्त्वपूर्ण तारखा दिलेल्या आहेत. 12 ऑगस्टपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तांत्रिक समस्या असल्यास हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. यावर तुम्ही कॉल करू शकता आणि फी किती राहणार आहे, तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला ₹1000 फी भरावी लागेल आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून भरत असाल, तर ₹900 फी या ठिकाणी भरावी लागणार आहे.
या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, डाउट्स असतील, तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, महानगरपालिका भरतीची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते आणि या ठिकाणी महानगरपालिका भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये गट क आणि त्यासोबतच गट ड च्याही सुद्धा जागा आहेत. तर संपूर्ण जागा, त्यांचं पेमेंट वगैरे, फॉर्म कधीपासून सुरू होतोय, काय शेवटची तारीख आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्यावर तुम्हाला पी-डी-एफ वगैरे ज्या काही आगामी काळातील अपडेट्स आहेत, त्या टेलिग्राम ग्रुपवर प्राप्त होतील म्हणून तुम्ही टेलिग्रामलाही जॉइन करून ठेवून द्या. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाहिरात जी आहे ती आहे ठाणे महानगरपालिकेची. वरतीच त्यांनी सांगितलं की गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. सरळ सेवा म्हणजे काय? वन डे एक्झाम तुमची होणार आहे आणि सरळ सेवेच्या माध्यमातून ही पदे भरल्या जातील. ठाणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील गट क गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निविदेद्वारे कळवण्यात येते की जाहिरातीनुसार गट क गट ड मधील एकूण 1773 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी आहे 12 ऑगस्ट 2025. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बंपर भरती आपण याला म्हणू शकतो. 1773 जागा आहे. यापूर्वी मी टेलिग्रामला तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती की लवकरच आपल्याला जाहिरात दिसू शकते. येत्या महिन्यातच आपल्याला जाहिरात दिसू शकते आणि तसंच झालं. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तलाठीची सुद्धा जाहिरात दिसू शकते, कारण की त्याचीही 1700 पदांची कार्यवाही सुरू आहे. त्यासोबतच नगर परिषदेची जाहिरात सुद्धा आगामी काळात येणार आहे. म्हणून तुम्ही त्या तयारीत राहा. आता पहा अर्ज कधीपासून सुरू होत आहे, तर 12/8/2025 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे. म्हणजे 12 तारखेपासून तुम्ही अर्ज करू शकता उद्यापासून आणि त्यासोबतच 2/9/2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. 2 सप्टेंबर ही शेवटची दिनांक आहे. त्यापूर्वी तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. शैक्षणिक पात्रता वगैरे हे त्यांनी वेबसाईटवर ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. पद पाहूनच तुम्ही शैक्षणिक पात्रतेचा अंदाज जो आहे तो घेऊ शकता. आता पहा इथे आपण एक करून पद पाहणार आहोत. सहाय्यक परवाना निरीक्षक यामध्ये पहा तुम्ही एकूण 2 जागा आहेत. ते त्यांनी दिलेलं आहे की जागा किती आहेत. पहिलं आहे नाव, पदनाम कोणतं आहे. त्यानंतर वेतन स्तर म्हणजे तुमचा जो पेमेंट आहे, तो कोणत्या लेव्हलचं पेमेंट राहणार आहे. एस-10 आहे, 6 आहे, एस-4 आहे की एस-15 आहे. त्यानंतर तुमची वेतन श्रेणीसुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुमचा पगार किती राहील त्याचीसुद्धा माहिती दिली त्यांनी आणि त्यासोबतच जागा किती आहेत किंवा भरायची पदे किती आहेत त्याचीही माहिती दिली. तर सहाय्यक परवाना निरीक्षक आपण फक्त जागा बघतोय, 2 जागा आहेत. लिपिक तथा टंकलेखक इथे 53 जागा आहेत. लिपिक लेखा इथे 32 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता नागरी असो किंवा यांत्रिकी असो, विद्युत असो आणि तसेच कनिष्ठ अभियंता असो. इथे जर आपण जागा पाहिल्या तर 24, 16, 4 आणि 63 अशा अनुक्रमे एकूण जागा आहेत. प्रदूषण निरीक्षक जर पाहिलं तर 1 जागा आहे. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 13 जागा आहेत. चालक यंत्र चालक इथे 207 जागा आहेत चालक यंत्र चालकच्या. फायरमन जर आपण पाहिलं तर त्यासुद्धा आपल्याला जवळपास 381 जागा दिसतात. म्हणजे भरपूर जागा फायरमनसाठी आलेल्या आहेत. कनिष्ठ अभियंतासाठी आलेल्या आहेत आणि त्यासोबतच चालक यंत्र चालक साठी सुद्धा जागा इथे दिलेल्या आहेत. लिपिकसाठी जर आपण पाहिलं तर 53 जागा आहेत आणि खाली इतरही पदे आहेत जसे की स्वच्छता निरीक्षक 5 जागा आहेत. त्यानंतर डायटिशियन जे काही टेक्निशियनचे पद आहे त्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली. इथे गट कचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर तुम्ही एक्स-रे टेक्निशियन असो किंवा इतर काही टेक्निशियनचे जे कोर्सेस असतात ते जर केलेले असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या पदांसाठी अर्ज भरू शकता. एस-14 ते एस-13 म्हणजे 38,600 हे तुमचं बेसिक पे आहे. अलाउन्सेस वगैरे लावून तुमचं पेमेंट जे आहे ते 50,000 प्लस या ठिकाणी राहू शकतं. म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जर पात्र असाल तर नक्कीच यासाठी तुम्ही फॉर्म भरा. खाली पहा आणखी काही पदं आहेत. ही सगळी पदं गट क मधली आहे. आता गट ड चा जर आपण विचार केला तर गट ड ची पदे इकडे त्यांनी दिली सर्वात शेवटी. अगोदर सहाय्यक ग्रंथपालचं सुद्धा पद आहे. तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर खाली जर आपण पदे पाहिले गट ड चे तर गट ड ची पदं चालू होतात शस्त्रक्रिया सहाय्यक पासून. 25 जागा आहेत. नंतर वॉर्ड बॉयची जागा आहे 37. दवाखाना आया आहेत 48. लॅबोरेटरी अटेंडंट आहेत 2 जागा. पोस्ट मॉर्टम अटेंडंट आहे 2 जागा. त्यानंतर मॅच्युरिटी अटेंडंट आहे 6. अटेंडंट फक्त जर आपण पाहिलं तर 28 आहे आणि न्हावी म्हणजे बार्बर जर पाहिलं तर 2 जागा आहे. अशा एकूण गट ड च्याही जागा यामध्ये दिसतात. तर तुम्ही जर पात्र असाल तर यासाठी फॉर्म भरू शकता. खाली त्यांनी महत्त्वपूर्ण तारखा दिलेल्या आहेत. 12 ऑगस्टपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तांत्रिक समस्या असल्यास हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे. यावर तुम्ही कॉल करू शकता आणि
फी किती राहणार आहे? तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला ₹1000 फी भरावी लागेल आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून भरत असाल, तर ₹900 फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, डाउट्स असतील, तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.